प्राजक्ताताई माळींबद्दल मी जे बोललो त्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्यानं त्याचं किंवा कोणत्याही स्त्रीचं मन दुखावलं असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो. बीड जिल्ह्यातील मस्याजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी रान उठवणाऱ्या आणि कुणालाही न घाबरता एकामागून एक सनसनीत आरोप करणाऱ्या भाजपचे आमदार सुरेश धस यांची ही बदललेली भाषा. खरं तर सरपंच हत्या प्रकरण लावून धरणारा पहिला नेता म्हणजे सुरेश धस. जेवढं हे प्रकरण विरोधकांनी उचलून धरलं नसेल तेवढं सुरेश धस यांनी ताणून धरलं. सत्ताधारी आमदार असूनही वाल्मिक कराड असो वा धनंजय मुंडे, पंकजा मुंडे असो, पहिल्या दिवसापासून धस अण्णांची जीभ सुसाट सुटली होती. त्यातच 4 दिवसांपूर्वी सुरेश अण्णा धस यांनी धनंजय मुंडेंवर त्यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप करताना प्राजक्ता माळी यांचं नाव घेतलं आणि वातावरण आणखीनच तापलं. धसांना डीएमचा म्हणजेच धनंजय मुंडेंचा बाजार उठवणार अशा चर्चा देखील सुरू झाल्या. मात्र त्यानंतर प्राजक्ता माळी यांनी घेतलेली आक्रमक भूमिका, देवेंद्र फडणवीस यांची भेट आणि महिला आयोगाचा इशारा या सर्व घडामोडींनंतर सुरेश अण्णा धस बॅकफूटवर गेलेले बघायला मिळालं. नेमकं असं झालं तरी काय की सुरेश धस यांना नरमाईची भूमिका घ्यावी लागली? मागच्या 3 दिवसात कोणकोणत्या घडामोडी घडल्या त्याचाच हा सविस्तर आढावा. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. सगळ्यात आधी बघूयात की सुरेश धस यांनी नेमकं काय म्हटलंय. तर प्राजक्ताताई माळी यांच्या संदर्भात मी केलेल्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबत बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता. मी प्राजक्ताताई आणि समस्त स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्यानं त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचं मन दुखावलं असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांची एक प्रकारे माफी मागितली. पण सुरुवातीला मी माफी मागणार नाही असं म्हणणारे सुरेश धस हे 360 डिग्रीत कसे वळाले? मधल्या काळात नेमक्या काय काय हालचाली झाल्या ते आपल्याला एकदा बघावं लागेल. सुरुवातीला पाहूयात सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांचं नाव घेऊन नेमका काय आरोप केला होता. तर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांना लक्ष करतानाच प्राजक्ता माळीसह रश्मिका मंदाना, सपना चौधरी यांचीही नावं घेतली होती. अवैधरित्या जमिनी बळकावून त्या पैशातून इव्हेंट मॅनेजमेंट केलं जात असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला होता. त्यांनी म्हटलं होतं की वीटभट्ट्या, जमीन बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला जात आहे. त्यातून इव्हेंट मॅनेजमेंट केलं जातं. त्यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना इथं आणलं जातं असं विधान त्यांनी केलं होतं. तसंच जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हा एक पॅटर्न आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनीही प्राजक्ता माळी हिचं नाव घेत खळबळ उडवून दिली होती. त्यातच आता सुरेश धस यांनीही 2 वेळा प्राजक्ता माळी हिचं नाव घेतल्यानं चर्चांना चांगलंच उधाण आलंय. आता परिस्थिती हाताबाहेर जाते हे लक्षात येताच प्राजक्ता माळी या सुद्धा ऍक्शन मोडवर आल्या. त्यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांना खडे बोल सुनावले. फिल्म इंडस्ट्रीतल्या महिलांना फार सॉफ्ट टार्गेट केलं जातं. कुणीही यावं आणि नाव घेऊन जावं. तुम्ही तुमच्यातल्या राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातल्या महिलांचा नावाचा गैरवापर करणं बंद करा. प्रसार माध्यमांसमोर हाशा पिकवण्यासाठी त्यांनी त्या टिप्पणीचा वापर केला. प्रसार माध्यमासमोर कसं बोलावं याचं त्यांना भान नाहीये. मी त्यांना विनंती करते की त्यांनी तितक्याच नम्रतेनं जाहीरपणे माफी मागावी. फक्त माझीच नाही तर ज्या महिलांचा त्यांनी चुकीचा उल्लेख केलाय त्यांचीही त्यांनी माफी मागावी. कोणत्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीतल्या महिलांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये असं म्हणत प्राजक्ता माळी यांनी सुरेश धस यांच्या विधानावर पलटवार केला. प्राजक्ता माळी यांनी करुणा मुंडे यांनाही समज दिली. करुणाताईंना मी सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः एक महिला आहात. महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता. या पुरुष प्रधान संस्कृतीत महिलाच महिलांच्या बाजूने उभ्या राहिल्या नाहीत आणि चिखलपेल करत राहिल्या तर कसं होणार? तुम्हाला माझ्याबद्दल मिळालेली माहिती अत्यंत चुकीची आहे. यापुढे कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाहीये. महिलांच्या बाबतीत तुम्ही संवेदनशीलपणे बोलाल अशी आशा आहे असं प्राजक्ता माळी यांनी म्हटलं. आता प्राजक्ता माळी एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी सुरेश धस यांच्या वक्तव्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे केली.
त्यानंतर महिला आयोगानं सुद्धा कारवाईचं पहिलं पाऊल उचलत मुंबई पोलिसांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी सुद्धा सुरेश धस यांच्यावर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले. महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान ठेवलं पाहिजे. समाज माध्यमांद्वारे केवळ त्या महिला आहेत म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारे वक्तव्य व त्या आधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी शहानिशा न करता अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करणं याबाबत शासनाकडून कठोर कारवाई करण्याबाबत आयोग पुढील निर्णय घेईल असं देखील रुपालीताई चाकणकर यांनी म्हटलं. त्यामुळं सुरेश धस यांचा पाय आणखीन खोलात गेला होता. हे सगळं कमी होतं की काय म्हणून प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि सुरेश धस यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. प्राजक्ता माळी यांनी फडणवीसांसमोर तक्रारीचा पाडा वाचला, तसेच त्यांना निवेदन सुद्धा दिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सन्मानाला बाधा येईल असं कुठलेही कृत्य खपवून घेणार नाहीये आणि त्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन प्राजक्ता माळी आणि तिच्या कुटुंबियांना दिलं होतं. या सर्व घडामोडीनंतर सुरेश धस हे कुठेतरी बॅकफुटला बघायला मिळाले आणि त्यांनी प्राजक्ता माळी यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात रान उठवणाऱ्या आणि बेधडकपणे कुणालाही न घाबरता आरोप करणाऱ्या सुरेश अण्णांनी प्राजक्ता माळी यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यानं आश्चर्य व्यक्त केले जाते. बाकी तुम्हाला काय वाटतं? सुरेश धस प्राजक्ता माळी प्रकरणात बॅकफुटवर का गेले? त्यांची नरमाईची भूमिका नेमकी कशामुळे घेतली असावी? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.